एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्याच भाज्या खायचा कंटाळा येतो आणि असं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चमचमीत खायला एकदम भारी वाटतं. तर आज आपण बनवणार आहोत टोमॅटोची एक अतिशय चविष्ट आणि नवीन रेसिपी. तर आता इथे आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 3 असे पिकलेले टोमॅटो घ्यायचे. तर टोमॅटो घेताना आपल्याला कडकच घ्यायचे, पण लालबुंद हवेत. तर आता हे आपल्याला मधोमध कापून घ्यायचे. तर अशा पद्धतीने ते टोमॅटो कापून घेऊया. त्याचबरोबर आपल्याला मूठभर लसूण पाकळ्या लागणार आहे. आता आपल्याला पॅन गॅसवर ठेवायचं आहे आणि पॅन आता इथे गरम करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये अगदी 1 चमचा तेल घालायचं आहे. आता तेल चांगलं गरम झालं की यावर आता टोमॅटोच्या फोडी ठेवायच्या. ज्या साईडनी टोमॅटो कापला होता ती साईड खाली करून घ्यायची. तर अशा पद्धतीने इथे टोमॅटो आपल्याला पॅनमध्ये ठेवायचे आहेत. त्याचबरोबर लसूण पाकळ्यासुद्धा घालायच्यात आणि आता झाकण ठेवायचं आहे. तर झाकण ठेवून 7 ते 8 मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं आहे. तर बघा, टोमॅटोचे साल पण आपोआप निघून आलेत. तुम्ही इथे सुद्धा टोमॅटोचे साल काढू शकता किंवा पूर्णपणे थंड करून सुद्धा काढू शकता. तर आता हे संपूर्ण साल आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित शिजले, त्याच्यामुळे साल पण फटाफट निघत आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता. आता हे आपल्याला एखाद्या चमच्याने किंवा स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने इथे आपण स्मॅश करून घेऊया. आणि हे जास्त बारीक पण करायचं नाही, थोडं जाडसरच ठेवायचं आहे, म्हणजे खाताना पण छान लागतं. तर अशा पद्धतीने इथे आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे. आणि जर टोमॅटो जास्त आंबट असतील ना, तर चव बॅलन्स करण्यासाठी अगदी शेवटी चिमूटभर साखर किंवा गूळ टाका. पण आता हे टोमॅटो गोड आहेत, त्याच्यामुळे काही आवश्यकता नाही आहे. टोमॅटोचे प्रमाण तुम्ही कमी जास्त केलं तरी चालेल. आता यामध्ये आपल्याला एकदम छोट्या साईजचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे. कांद्याचं प्रमाण थोडक्यातच ठेवायचं आहे, जास्त पण कांदा चांगला लागत नाही, त्यामुळे एकदम छोटा कांदा घ्यायचा आहे. नंतर आपल्याला मूठभर कोथिंबीर घालायची, लाल तिखट घालायचे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला इथे घालायचा आहे. आणि हे आता मिक्स करायचं आहे. खूप कमी साहित्यात होणारी ही टोमॅटोची चटणी इतकी चविष्ट होते ना. आता इथे आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे. तर तडका पॅनमध्ये इथे तेल घालायचं आहे. तर 1 चमचा तेल घालते आणि आता तेल चांगलं गरम करायचं आहे. तेल गरम झालं की मोहरी घालायची, तर हिंग घालायचं आहे, थोडंसं जिरं घालायचं आहे आणि 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतली होती ती घालायची आणि कढीपत्त्याचे पानं घालायचे. आता हा तडका ह्या टोमॅटोच्या मिश्रणावर घालून घ्यायचा आहे. आता हे छान असं मिक्स करायचं आहे. तर तयार झाली आपली इथं वेगळ्या पद्धतीची टोमॅटोची चटणी. तर ही झटपट होणारी चटणी भाकरी किंवा चपातीसोबत भारी लागते. तर तुम्हीसुद्धा ही भन्नाट रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते नक्की सांगा. आवडली असेल लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशा चमचमीत आणि चविष्ट रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.